बाबा 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 कला अरे तू दिस इज मोठ्या धीर घेतलेले आहे. आई पण जरा शांत आहे. सो हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितन मालिक झालं तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर चॅनलवरती. सो गाईज, आता कुठे ना कुठे पावसाने जरा धीर घेतलेला आहे. पाऊस आता थांबलेला आहे, शांत झालेला आहे एकदम. आणि आईने पण जरा धीर घेतलेली आहे. आई पण जरा शांत आहे. तुला कळलं बघते बघ कसं डाकू यो चला काम आटापला शेतवला दण लोटलं. मग आता शांतच बसायला ना. शांत आराम. आता गणपती साफसफाई 2 सोमवार होले, मग सफाई करायची. सफाई करा ग एकदम चक्काचक. बाई करायला बाबा 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 गाईज, आता कॉमेंट करून आईला तुम्ही सांगा का मखर व्हिडिओ दिसते कसा मखर. हा तू येस नाही मला ते आत फोडलं अंकल 2-3 वाजेपर्यंत मखर करते. मी पण 1-2 वाजेपर्यंत गेले वर्षी फक्त आऊस आणतो. त्याच्या अगोदर चिमटा लागल्या तर सांगशील त्यांना. अंकलनी गेले त्याला आतला व्हिडिओ काढून तो मग बघायला मला सांग माझा फोटो टाक. हो ना. आता बघू या वर्षी कोण कोण मखर बनवायला येते. सांगेल नवच कावर बसल्या आता लहान बोलगी नवस फक्त बोलायचं. सो आता मी चाललोय, पाऊस थांबले जरा केस कापून येतो. बायको बायको माझा नको काही बोलू तू. आमची साईल भेटायला भेटली ना तर आम्हाला बस तू कलर ठीक आहे, ओके. त्यावर लाईन लागली आहे. माझा नातूच कसा आहे. हो फट. चला काही जाता मी येतो, केस कापून आणि भेटतो तुम्हाला. सो गाईज बघा, घराजवळ मुठ्या आल्या. मोठ्या दिस इज मुठ्या पकडते घ्यायला. पकडते बघ असा धावते गौरा बघ ना. ये तू पकड, ये पकड आवरी बघते. ओहो, यहाँ पे पीपल्स के मैडम ने सोनारपाड़े के मैडम ने मुठ्या पकड़ा है पैर से. ओहो मुठ्या तो म्हणजे तुम्ही पोराला केलेला मुठ्या पकडले का? फुट. आणि काहीच बघा, अंशू पाहुणेला मी सोडायला चाललेला आहे. अंशू बेबी तू कधी आले? हा कधी आलेस तू? कधी दुपारी आले तू? बाबा आला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज आहे मंगळवार. सो आज मी आणि मम्मी पायापड चाललोय ब्रह्मदेवाच्या मंदिरात. आज मंगळवार आहे. सो मम्मी बोलली का तुला आज म्हणजे कॉलेजला, माझं कॉलेज नव्हताच, तर मम्मी बोलली का मी आज आपण दोघं एकत्र जाऊ. नाही तर मग जर सकाळी मी असतो कॉलेजला तर सकाळी मी जातो तिथे पाया पडून जातो असं कॉलेजला. सो आज मम्मी आणि मी पाया पडत जाणार आहे. तर मम्मीनी अगरबत्ती वगैरे सगळं सामान घेतलेलं आहे पूजेचा. सो चला आता आपण जाऊया. आणि आई आज कुठेतरी गायब झालेली आहे. सो आई आल्यावरती आईला आपण भेट घेऊ आईची. मम्मी किधर गायब हो गई? मम्मी किचन मध्ये काय? किचन मध्ये चला आता मम्मी दूध घेतलं का? दुसरा दूध घेते मम्मी. चला आपण जाऊ. सो आता बघा, आम्ही देवळात पोचल्या लगेच कसा पाऊस चालू झाला. आता एकदम काल पण सुका ना, आता पाऊस पडायला लागला देवळात आल्यावर. किती मस्त वाटते बघा पाऊस पडत होता. जय ब्रह्मदेवा की जय.
इकडे देवेन भाऊ पण आलेला आहे इथे बघा. ब्राह्मण देवाची आरती. आणि आज बघा मंगळवार आहे, सजावट किती छान केलेली आहे बघा. गुलाबांची पूर्ण सजावट केलेली आहे. आणि इकडे बघा देवेन भाऊ जरा लेट झाला आणि आम्ही इथंच भूषण अंकलच्या घराजवळ पोचलो आणि खूप पाऊस आला. आम्हाला असं वाटलं थांबल, पण आता धीमे धीमे भी जायला लागेल. आता गेले मंगल तालपत्री आहे ती जाऊन बी जातो त्या भिजू. आणि इकडे बघा ना असं एकदम हिरवा हिरवा आहे, म्हणजे हवा पण सुटले ना, मच्छर पण काहीच नाही, एकदम शांतता वाटते एकदम. किती छान होतं वातावरण, किती छान आहे. सो आता आमचा दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झाला आणि पाऊसही खूप छान पडला. जिथं तेवढं जर पोचलो आणि पाऊस झाला. मम्मी तर पूर्ण भिजलेली आहे. मम्मी ठीक आहे, मम्मी पूर्ण भिजले, मी पण पूर्ण भिजलो. देवेन भाऊ पण पूर्ण भिजला. आणि आता कसं वाजल्यात 10 वाजल्यात, सो त्यामुळे सर्वजण लवकरच 7-8 वाजता त्यांना पाया पडून दर्शन घेऊन जातात. सो आज मम्मी आणि मी आज लेट झालो. सो मस्त छान वाटला, दर्शन घेतला. मम्मीला पण खूप छान वाटलं, मम्मीची स्माईल बघा. सो चला आता आपण जाऊया आता घरी. आज उपवास आहे आणि मम्मी जेवायला कालोखात बनवत आहे. लाईट आहे तरी पण बचत लाईटीची बचत करत मम्मी, खूप बचत करत ना मम्मी. आणि आज उपवास आहे तर जेवायला मम्मीने मला डाळ भात भाजी, छोटे चण्यांची भाजी बनवली मम्मीने. आणि बघा मम्मीने आता मम्मीला बोललो होतं जरा जिम चालू करायची मला. माझी जिम मम्मीला माहिती 2 दिवसाची असते ना मम्मी. तर मम्मीने मस्त सलाड वगैरे कापलेला आहे, मस्त भात लोणचा, गरम गरम जेवायला काय मजा येईल ना. पाऊस पडता आणि भिजलेलो पण होतो मी, म्हणजे मी पक्का भिजलो, मम्मी भिजलेली पक्की, मी सुकलेलो आता. आणि मस्त आता पाऊस पण पडतो आणि गरम गरम डाळ भात जेवायला असं एकदम मजा येते जेवायला. त्याच्यानं संध्याकाळच्या लागेल संध्याकाळचा जेवण हे होणार आहे. संध्याकाळचं का बिड्डा भात, मला वाटलेलं ना दुपारचे जर डाळ भात असले तर संध्याकाळचे बिड्डा भातच असेल. हो, बिड्डा संध्याकाळी. मग संध्याकाळचे काय बनवशील तू? भाकरी भाजी, आलू वड्या. ओके, आलू वड्या. ओके बॉस, तुम जो बोलती हम जो खाती. हाँ, तुम जो बनाते हमको खाती, हमको खाना पड़ती, नहीं तो घर से बाहर जाना पड़ती. बराबर बोलती. बराबर बोलती. मी तर सांगते का गरम गरम जेवलेला चांगला असतो. कला अरे तू गरम गरम बोलली, मी असं बोललो गलम गलम. मम्मी गरम गरम बोलली, मी बोलतो गलम गलम जेवलेला बघा. सकाळ का मम्मीने गरम गलम जेवायला आणलेला आहे. का हा ठीक आहे, तू बोलून घ्या, बोलून घ्या. स्वतः आपला थाळी आलेली आहे आपली. सो मी जेवतो, ते हात धुवून घेतो आणि चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आपल्याला खूप सारी कामं आहेत, मला ती कामं पूर्ण करायची आहेत. कामात झाली की मग जसं आपल्याला टाइम भेटतो तसा व्लॉग बनायचा. सो चला की त्याचा व्लॉग इंटरटेन करतो. आय होप व्लॉग आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.